वासुदेवं गन्धचानुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी असणारा 13वा अध्याय आणि त्या 13व्या अध्यायाच्या माध्यमातून 7व्या श्लोकापासून आरंभ करून आज या ठिकाणी असणारा 12वा श्लोक आणि 11वा श्लोक त्याच्या अनुषंगाने काय सांगितलं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम 11व्या श्लोकापर्यंत काय सांगितलं होतं. ज्ञानाची असणारी साधनं, ज्ञान मला प्राप्त करायचं असेल, क्षेत्रज्ञ जो आहे, क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाचं तुम्हाला आपल्या जीवनामध्ये यथार्थ दर्शन, यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे. त्या ठिकाणी हे असणारी संपूर्ण ज्ञानाची लक्षणं जी सांगितली अमानित्वापासून त्यास येणारा शेवटचा श्लोक त्या ठिकाणी कोणता. आजचा येणारा अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थ दर्शनम सांगितलं. एतत् ज्ञानम सांगितलं. इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. हे सर्व जे आहे हे साक्षात ज्ञान लक्षण आहे. हे गुण जोपर्यंत येत नाही, ही दैवी गुणसंपत्ती जोपर्यंत आपल्या साधकामध्ये तयार होत नाही तोपर्यंत ते जे वास्तविक तत्वाचं ज्ञान आहे हे वास्तविक तत्वाचं ज्ञान या ठिकाणी आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणजे अशा अनुषंगाने असणारा 11वा नंबरचा श्लोक त्या माध्यमातून पुन्हा असणारी शेवटची हे सगळी आता झाली. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, मयीचानन्य योगेन भक्तिरव अव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी भक्तीवाले एकच परमेश्वर, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू नाही. अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, तोच परमेश्वर निमित्त आणि उपादान त्याच्यापासूनच अंतर्बहिष्ट तत्सर्व म्हणून सांगितलं. व्याप्तम नारायण स्थितः. ते अशा प्रकारे तो कसा आहे, आत आणि बाहेर सर्वत्र कोण आहे तर तोच एक परमेश्वर सर्वत्र व्याप्त झालेला आहे. आणि असा असणारा तो परमेश्वर जो अंतर्बहिष्ट व्याप्त आहे, आपल्या आतमध्ये सुद्धा तो आहे आणि बाहेर सुद्धा आहे, सर्व तोच आहे. आणि असा जो परमेश्वर आहे ते प्राप्त करण्याचं असणारं या ठिकाणी काय शेवटचं ज्ञान म्हणजे काय तर अध्यात्म ज्ञान म्हणून सांगितलं. अध्यात्म विद्या विद्यानाम त्या ठिकाणी सांगितलं की सगळ्या विद्या ज्या आहेत, अनेक प्रकारच्या विद्या ज्या आहेत, या सगळ्या विद्यांमध्ये काय मी आहे आता ही जी विद्या आहे हिला अध्यात्म विद्या असे म्हणतात. अधि आत्मनी, आत्म्याला जाणून घेणारी विद्या जी आहे त्याला अध्यात्म विद्या असे म्हणतात. की आत्म्याचं वास्तविक स्वरूप सच्चित आनंद स्वरूप जे आहे ते आत्म्याचं असणारं वास्तविक स्वरूप जी विद्या आम्हाला दाखवते, अथवा ज्या विद्येच्या द्वारा आम्ही त्या आत्म्याचं असणारं वास्तविक जे स्वरूप आहे त्याचं दर्शन घेतो, असं असणारं ते आत्मतत्व ते जाणणारी जी विद्या आहे ती अध्यात्म विद्या. म्हणजे या ठिकाणी अध्यात्म ज्ञान सांगितलं. काय सांगितलं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम म्हणजे काय तर आत्मा अनात्मा या ठिकाणी दोन वस्तू आहेत. आता काय पाहिजे सदसद विवेक सांगितला. त्या ठिकाणी विवेक सांगितला. विवेक, वैराग्य, अथा तो ब्रह्मजिज्ञासा जो आहे, ब्रह्मजिज्ञेचा अधिकारी जो साधक आहे त्या साधकामध्ये काय पाहिजे विवेक. विवेक म्हणजे नित्या अनित्य वस्तू विवेक हा सांगितलं. त्या ठिकाणी व्याख्या केली तत्वबोधाने म्हणून की जो नित्य आणि अनित्य याच्यामध्ये नित्य म्हणजे राहणारं काय आणि यामधून जाणारं काय. म्हणजे राहणारं आहे जी वस्तू प्राप्तव्य आहे त्याच्यासाठीच प्रयत्नशील राहिला. जी जाणारी आहे तिच्यासाठी प्रयत्न करून काय उपयोग, ती जाणारच आहे. कधीही पकडण्याचा आपण प्रयत्न केला संसाराला हे तो काय नित्य सुटत चाललाय आपल्याकडून. आम्हाला वाटतं आम्ही पकडून ठेवलाय, परंतु काय आयुर्नश्यति पश्यताम प्रतिक्षणम सांगितलं. क्षणाक्षणाने काय झालंय. कालो जगद्भक्षक. जो काल जो आहे हा काल काय करतोय जगद्भक्षक.
या जगताला क्षणाक्षणाने खात 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 काय चाललाय, पुढे पुढे चाललाय. आणि मग ते अनित्य स्वरूपाचा असणारा जो संसार आहे की जो कधीही राहिला नाही, कधीही राहणार नाही. भूत वर्तमान आत्ता जरी काय, आत्ता जरी क्षणाक्षणाला आम्हाला वाटतंय आम्ही जिवंत आहोत, परंतु सांगितलं त्या ठिकाणी सायन्समध्ये या असणाऱ्या यामध्ये असणाऱ्या या पेशी आहे, ज्या सेल्स आहे, काय क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये बदल. म्हणजे काय, प्रत्येक क्षणाला आपण काय आपली वाटचाल जी आहे कुठे आहे, ही आपली वाटचाल कालाच्या अनुषंगाने मृत्यूकडेच चाललेली. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, नित्य अनित्य वस्तू विवेक हा, की याच्यामध्ये राहणार काय आणि जाणार काय याचा काय केला पाहिजे, या सर्वाचा या ठिकाणी आपण विचार केला. म्हणून ते सांगितलं अध्यात्मज्ञान नित्यत्व म्हणजे काय, आत्मा आणि अनात्मा यांच्या विवेकामध्ये सतत घडून जाणे. अलग सातत्याने त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, विचार केला पाहिजे की आत्मा काय म्हणजेच काय राहणार. आत्मा म्हणजे सद्वस्तू, या संपूर्ण जगतामध्ये राहणारी सद्वस्तू कोणती आहे, आणि असद वस्तू म्हणजे जाणारी जी आहे, ही जाणारी असद वस्तू कोणती आहे याचा काय केला पाहिजे, सातत्याने विचार केला पाहिजे. त्यालाच म्हणतात अध्यात्मज्ञान नित्यत्व. म्हणजेच आत्मा व अनात्मा यांच्या विवेक ज्ञानामध्ये सतत घडून आणि त्याचाच विचार. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. दुसरं काही सांगितलं म्हणजे तत्वविद आहे, जो आत्मविद आहे, त्याच्यासाठी म्हणून संन्यास सांगितला. संन्यास म्हणजे बाकी सगळ्या चिंता सोडून काय केलं पाहिजे, तर बाकी सर्व विषयांचा विचार सोडून, बाकी सर्व चिंता सोडून केवळ आत्माविषयी, केवळ आत्मतत्वच प्राप्त झालं पाहिजे. अशा अनुषंगाने सतत त्या आत्माचं असणारं चिंतन. म्हणून आत्मरती सांगितलं. त्याला दुसऱ्यामध्ये आता कशाही मध्ये रती राहिलेली नाही. मला हे करायचं, मला अमुक करायचंय, म्हणून त्याला सर्व कर्म संन्यास सांगितला. का अन्य विषयांमध्ये आता त्याची रती राहिलेली नाही, आवड त्याच्यामध्ये नाही. एकांते सुखमाप्स्यताम परतरच्चेतस समाधीयताम सांगितलं. एकांत वासामध्ये राहून ते आत्म जे केलं आहे, श्रवण मनन निधिध्यासना सांगितलं. हे तत्वज्ञान सांगितलं. तर श्रवण नाही करायचं. श्रवण झाल्यानंतर एकांते सुखमाप्स्यताम सांगितलं. आता मागच्या याच्यावर सांगितलं मैचान्ययोगेन. अशा प्रकारे एकांत स्थानामध्ये जाऊन जे काही श्रवण केलंय गुरुमुखातून, त्याचं काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, श्रवण मनन. आणि मग त्यानंतर पुन्हा आणखी झाल्यानंतर काही कालाने पुन्हा त्याचंच निधिध्यासना म्हणजे तेच आत्मतत्व आहे. आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्त, त्याच्यामध्येच तृप्ती आहे. त्याच्यामध्ये विषय भोगांमध्ये आता त्याची तृप्ती राहिलेली नाहीये. मला गुलाबजाम पाहिजे, मला आंबे पाहिजे, मला आमरस पाहिजे, मला श्रीखंडपुरी पाहिजे, कशाही मध्ये नाही. त्याची तृप्ती कशामध्ये, आत्म्यामध्येच रममान आत्मतृप्तश्च मानव. आणि संतुष्टता सुद्धा आत्मनैवच संतुष्ट. हा ते आत्मतत्व आहे, त्याच्यामध्येच. आता मला हे मिळाल्यानंतर मी संतुष्ट होईल, मला 4 व्हीलर चांगली मिळाल्यानंतर 5, 15, 20 लाखाची 4 व्हीलरमध्ये बसल्यानंतर मीच नाही. त्याला कशाही मध्ये संतुष्टी नाही, त्याची संतुष्टी आत्म्यामध्येच आहे. म्हणून मग त्याचं कार्यम न विद्यते शास्त्र म्हणतं. त्यासाठी दुसरं काही आता सांगितलं नाही. म्हणून त्याच्यासाठीच अशा प्रकारे ज्याची असणाऱ्या अंतःकरणाची अवस्था झालेली आहे, त्याच्याकरिता शास्त्र सर्व कर्म परित्याग सर्व कर्म संन्यास जो शास्त्राने सांगितलेला आहे, तो याच्याकरता की ज्याच्या अंतःकरणाची अवस्था यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. अशा प्रकारे जो आपल्या जीवनामध्ये केवळ त्या आत्मतत्वामध्ये काय झालं, रममान झालेला आहे, मग त्याला दुसरं काही राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अध्यात्मज्ञान नित्यत्व आत्मा व अनात्मा यांच्या विवेक ज्ञानामध्ये सतत घडून जाणे. सतत घडून सातत्याने त्यातच चिंतन. श्रवण झालं की म्हणा निधिध्यासना, पुन्हा ऐकणं, तेच दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये न जाता आत्मविषयक जे शास्त्र आहे त्या आत्मविषयक शास्त्राबद्दलच
मनामध्ये काय झालं पाहिजे, त्याच्या आवड निर्माण झाली, ओढ निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारे असणारा. आणि काय केलं पाहिजे त्यानंतर, असं आत्मानात्म विवेक झाल्यानंतर तत्वज्ञानार्थ दर्शनम, प्रयत्न काय केला पाहिजे जीवनामध्ये साधकाने, ते इथे सांगितले. तत्वज्ञानार्थ दर्शनम, जीवनामध्ये तत्वज्ञानाचा अर्थ फल जो मोक्ष, त्याचे आलोचना करणे. त्या मोक्ष जो आहे परमपुरुषार्थ, आपण म्हणतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष हा शेवटचा परमपुरुषार्थ. जीवनामध्ये काय कशासाठी आहे सगळं, धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, या सगळ्याच्या अनुषंगाने काय, मोक्षाच्या प्राप्त्यर्थम. म्हणजे लक्ष कुठं पाहिजे, लक्ष जीवन संपूर्ण जरी जगत असला तरी त्या जीवनामध्ये अनेक सुखदुःख अनुभवत असला, संसारामध्ये जरी असलं तर लक्ष जे आहे हे लक्ष मोक्ष स्थानाकडे पाहिजे. माझं गंतव्य स्थान काय आहे, ते मोक्ष. यद्गत्वा न निवर्तन्ते सांगितलं, तद्धाम परमम मम सांगितलं, की त्या लोकामध्ये एकदा गेल्यानंतर ते असणारं परमेश्वराचं जे परमधाम आहे मोक्ष स्वरूप, त्या धामाला गेल्यानंतर पुन्हा हा जन्म आणि मरणाचा जो चक्राचा जो प्रवास आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, त्या चक्रामधनं काय करतो तो बाहेर येतो. त्या परमधामाला एकदा म्हणतात नारायण म्हणतात. नारायण नारायण न आरायण अरा इव रसनामो फलायस्म्य प्रतिष्ठितो, हा शास्त्र म्हणतात. याप्रमाणे रथाच्या चक्रामध्ये असणारी आरी म्हणजे मध्ये घातलेला तो खा जो असतो त्याला आरी म्हणतात. त्या आरीच्या द्वारा काय होतं, संपूर्ण रथचक्र फिरण्याचं काम जे आहे ते करतं. परंतु हा न आरायण, हे जे संसार चक्र जे फिरत आहे याच्यामध्ये जो येत नाही तो नारायण. ते संसार पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे संसार चक्र सातत्याने 84 लक्ष योनींचा काय हा फेरा आहे. त्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये जो पडत नाही, अथवा जो या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये येत नाही, तोच त्या नारायणाचं स्वरूप. म्हणून नारायण परो अव्यक्ता त्या ठिकाणी म्हणून सांगितलं. भाष्यामध्ये सुद्धा सर्वात पहिलं काय सांगितलं, असणारा मूल त्याचं असणारं भाष्यात त्या ठिकाणी असणारी प्रस्तावना, अथवा त्या ठिकाणी मंगलाचरणाचा श्लोक जो आहे तो मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये तेच सांगितलं, नारायण पर अव्यक्तात. अव्यक्त म्हणजे संपूर्ण माया, माझा संपूर्ण संसार जो आहे हे सगळा काय अव्यक्त मायेपासून याची निर्मिती, परंतु तो याच्याही पर आहे, या मायेच्याही पर. म्हणून ते स्वरूप नारायणाचं जर प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे, अध्यात्म ज्ञान नित्यत्म आत्मानात्म याचा विचार केला पाहिजे. तत्वज्ञानाचा अर्थ म्हणजेच फल जे मोक्ष, त्याची आलोचना करणे. मोक्ष प्राप्तीसाठी आलोचना करणे म्हणजे काय, ते प्राप्तीसाठीच विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्वम ही 4 सांगितलं. मुमुक्षुत्व मोक्तुम इच्छा, मुमुक्षा मोक्षाची इच्छा, परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा ही मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे, म्हणून ते तत्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे हे सर्व ज्ञान म्हणजे काय, हे सर्वच्या सर्व हे सांगितलं आतापर्यंत. अमानित्वापासून आरंभ करून ते कुठपर्यंत, तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञानासाठी काय झालं, प्रयत्नशील राहिलं पाहिजे. काय आहे, काय प्राप्त करायचं आहे, हे सगळं काय झालं, तत्वज्ञानाचा अर्थ फल जो मोक्ष, त्याची आलोचना करणं. एतज्ज्ञानम, हे सगळेचे सगळे काय सांगितले, हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे असणारी सगळी साधनं आहे. त्या साधनांच्या ही सगळी साधनं व्यवस्थित असली, कुठल्याही आपण काय होतो, कुठलीही गोष्ट सिद्ध करायची असेल, काम करायचं असेल तर काय होतो, साधना तिथं असणारे अवजार जे आहे, इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी असणारी व्यवस्थित असतील तर काय होतं, काम लवकरात लवकर होतं आणि चट दिशा आपण ते काम ओरखतो, दुसरं काम करतो, व्यवस्थितपणे होतं. अवजार नसतील तर काय होतं, काम व्यवस्थित होणार नाही. म्हणून साधनं जे आहे ते काय करतो, आपण व्यवस्थित ठेवतो. बघा तुम्ही कुठे जा, एखाद्या गॅरेजमध्ये जावा किंवा जो जे काही काम करतो, लाईटवाला असेल तर त्या लाईटच्या बॉक्समध्ये सगळं पक्कड असेल, हे असेल, स्क्रूड्रायव्हर असेल. एक जर स्क्रूड्रायव्हर नसेल तो काही करू शकत नाही. एवढी सगळंच असतो, काही नसतं त्या व्यतिरिक्त. पण तो जर नसेल
त्याचं दिवसभराचं काम जे आहे हे दिवसभराचं काम काय तसंच आहे तसं राहू शकतं. एक जर स्क्रूड्रायव्हर नसेल ते साधन आहे, ते साधन नसेल तर एक सुद्धा ओल्डर तो लावू शकणार नाही. आहे एवढी सगळंच आहे, परंतु ते साधन आहे. ते साधन जर व्यवस्थित असेल किंवा त्याला पुढे खराब झालेलं असेल, काहीतरी झालं, व्यवस्थित स्क्रू पिळता येत नसेल तरी सुद्धा काम करता येणार नाही. मग ते साधन कसं पाहिजे, व्यवस्थित टापटीप पाहिजे. म्हणून काही लोक जे असतात आपली साधनं जी आहेत काम करण्याची ती कुणाला कधी देत नाही, दुसरी देतील. मग स्वतःची जी इन्स्ट्रुमेंट आहेत हे काम करणारा काही कामगार वर्ग ती स्वतःची जे साधनं वापरतात काम करताना ती स्वतःची साधनं दुसऱ्याला देत नाही. कारण काय एखादं त्यातलं खराब केलं की त्याचं अख्ख्या दिवसाचं काम कोलॅप्स होऊन जातं. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून ही सर्व जी आहे अमानित्वा जी आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वपर्यंत ही सगळी काय ही साधन आहेत तत्त्वज्ञान प्राप्तीकरिता. म्हणून साधकामध्ये हे अत्यंत आवश्यक आहे. हे नसताना तुम्हाला तत्त्वज्ञानाची प्राप्ती अथवा परमेश्वर मी जाणून घ्यायचा आहे, परंतु माझ्यामध्ये जर ही साधनं नसतील, माझ्यामध्ये हे गुण जर नसतील तर त्या परमेश्वराला कदापि मी जाणू शकणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाची साधने आहे ते प्रोक्तम असे सांगितले. सगळंच्या सर्व ज्ञानप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक, याच्या विना हे जर नसतील तर याच्या विना तुम्हाला कुठल्याही प्रकारे ज्ञानाची प्राप्ती होऊ शकणार नाही. आणि तेच सांगितलं आणि सांगितले प्रोक्तम यतः अतः अन्यतः. आणि जे याच्या उलट म्हणजे मानित्व, दंभित्व, हिंसा, क्रोध याच्या विरुद्ध जे आहे, स्वतःला मानी मानणं, अहिंसायुक्त राहणं, हे सर्व जे आहे हे काय सांगितलं, हे सर्वच्या सर्व काय सांगितलं, हे अज्ञान. हिंसा करणं, दंभित्वास्व, मानित्व करणं, क्रोध निर्माण होणं, हे असणारे षट रपू काम क्रोध त्याच्या अधीन होणं, हे सर्व काय आहे, हे सर्वच्या सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व अज्ञान स्वरूपाचं आहे. म्हणून अशा प्रकारे हे अज्ञान सोडून साधकाने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर ही जी अमानित्वादी साधने या ठिकाणी सांगितली, ही सर्वच्या सर्व अमानित्वादी साधना आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न. आता त्या प्राप्तीसाठी साधना काय साधना करावी हा प्रश्न आहे सगळ्यांचा. की ब्रह्मज्ञान प्राप्ती करायची, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आम्हाला, परंतु ते ब्रह्मज्ञान ती परमेश्वराची प्राप्ती करून घेत असताना आम्ही काय साधनं करावी, त्याचं उत्तर ही साधना अमानित्व, अदंभित्व, अहिंसा ही सगळी साधनं आहे. ही साधनं आहे, हे प्राप्त करण्याचा प्रयत्न साधक आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस करेल त्याच वेळेस त्याचं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण अत्यंत शुद्ध निर्मल, ज्याप्रमाणे शेवाळ्या आलेल्या पाण्यामध्ये सूर्याचं दर्शन ज्याप्रमाणे होत नाही, मग काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी असणारं जे शेवाळ जे आहे ते सगळं आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा त्यामध्ये असणारी ती मलिनता, ते शेवाळ एकदा दूर झाल्यानंतर त्याच पाण्यामध्ये ज्याप्रमाणे सूर्य अशी स्पष्टपणे आपल्याला दर्शन देतो, त्याचप्रमाणे या अंतःकरणामध्ये असणारं काय काय दंभित्व, हिंसा, क्रोध, मानित्व हे जे आहे काय सगळीच्या सगळी आसुरी गुण संपत्ती, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या शेवाळ आहेत त्या अंतःकरणाभोवती आल्या. मग काय केलं पाहिजे, याला दूर करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी अमानित्वादी शुद्ध तुरटी फिरवून ते जे असणारं अंतःकरण रूपी जल आहे ते शुद्ध केलं. आणि एकदा ते अंतःकरण रूपी जल शुद्ध झालं की तिथे काय होणार आहे, त्याचं असणारं स्पष्ट प्रतिबिंब, जसं शेवाळा वगैरे दूर घाण केल्यानंतर ज्याप्रमाणे त्या पाण्यामध्ये सूर्याचं अतिशय सुंदर असं स्पष्ट प्रतिबिंब दिसतं, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा याच अंतःकरणात त्याचं असणारं स्वरूप जे आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसणार. आणि एकदा ते त्या ठिकाणी दिसल्यानंतर वास्तविक मग त्याला लक्ष देणारे तत्वाचं असणारं सार त्या ठिकाणी वास्तविक काय हे त्या ठिकाणी तो जाणेल. पाहू काय म्हणतात आचार्य, काय म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं अज्ञान सोडून ज्ञान प्राप्तीसाठी ही सगळी साधना काय करायची, तर हे या गुणांचं अमानित्वादी जे गुण सांगितले
हे सगळे गुण जे आहेत आत्तापर्यंत सांगितले सर्वच्या सर्व गुण आपल्यामध्ये वर्धन झाले पाहिजेत, वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग ते वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे सांगितलं कमीत कमी आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे, कारण गरजा वाढल्या की सगळं वाढलं, मग त्याला मेंटेनन्स वाढला, हे वाढलं. म्हणून कशा प्रकारे कमीत कमी याच्यामध्ये नीड वॉन्टेड नाही, जेवढं अपेक्षित आहे तेवढंच त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आचार्य काय म्हणतात त्याचं असणारं भाष्य 11व्या श्लोकाचं. आचार्य या ठिकाणी म्हणतात काय? अध्यात्म इति अध्यात्म ज्ञान नित्यत्वम आत्मादि विषयं ज्ञानम अध्यात्म ज्ञानम तस्मिन् नित्यभावः नित्यत्वम अमानित्वादीनां ज्ञानसाधनानां भावना परिपाकनिमित्तं तत्त्वज्ञान तस्य अर्थः मोक्षः संसारपरमः तस्य आलोचनं तत्त्वज्ञानदर्शनं तत्त्वज्ञानफल आलोचने हि तत्साधनानुष्ठाने प्रवृत्तिः स्यादिति एतत् अमानित्वादि तत्त्वज्ञानार्थदर्शनान्तम् उक्तं ज्ञानम् इति प्रोक्तं ज्ञानार्थत्वात् अज्ञानं यत् अतः एतस्मात् यथोक्तात् अन्यथा विपरेण मानित्वं दम्भित्वं हिंसा अक्षान्ति अनार्जवम् इत्यादि अज्ञानं विज्ञेयं परिहरणाय संसार प्रवृत्तिकारणत्वम् इति. अशा प्रकारे काय म्हणतात? अध्यात्म ज्ञान नित्यत्वम आत्मा व आत्मानात्मा यांच्याविषयीचे जे ज्ञान ते अध्यात्म ज्ञान, त्यात नित्यभाव म्हणजे नित्यत्व म्हणजे त्यातच निष्ठा ठेवणं. आत्मानात्मा त्यामध्ये अध्यात्म ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये काय ठेवली पाहिजे? निष्ठा ठेवली पाहिजे. तत्त्वज्ञानार्थ दर्शनम या पदाचे व्याख्यान करतात. अमानित्वादी ज्ञानसाधनांच्या भावनेचा जो परिभाग म्हणजे त्यातील प्रत्येक साधन पूर्णपणे साध्य होईपर्यंत त्याचा अभ्यास करणे. अमानित्वादी जी काही साधनं सांगितलेली आहेत ती संपूर्ण साधनं काय? अमानित्वादी ज्ञान साधनांच्या भावनेचा जो परिपाक, ही सगळी जी काही साधनं आठवली त्याचा परिपाक काय? म्हणजे त्यातील प्रत्येक साधन पूर्णपणे साध्य होईपर्यंत ही जी काही इथं साधनं सांगितली अमानित्वादी, त्या सगळी जी साधनं आहे ही सर्व साधनं परिपूर्ण म्हणजे त्याचा आपल्याला अभ्यास होईपर्यंत परिपाक होणं म्हणजे ते पूर्ण आपलं उतरलं पाहिजे आपल्यामध्ये. खरोखर अमानित म्हणजे खरोखर मानी भाव नसणं म्हणजे खरोखर त्या अनुषंगानेच राहता आलं पाहिजे. कुठेतरी ठेवला कुठेतरी नाही ठेवला असं सर्वत्र जिथं असेल तिथं कुठल्याही प्रकारचा मानी भाव नव्हता. सगळ्यात मोठं दुःख तेच आहे, मी कोणीतरी आहे हे दुसऱ्याने समजावं आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं, याच्यासाठी सगळी कसरत आहे. आणि म्हणून जोपर्यंत आहे या परिस्थितीमध्ये राहायला आपण शिकत नाही सहज तोपर्यंत, म्हणून ते काय पाहिजे? अंगवळणी पडलं पाहिजे. थोडक्यात तो जो विषय आहे नुसता केवळ साधना म्हणून मी करतो आता तासभर मी अमानित्वाची साधना केली तसं नाही. मग काय? अंगवळणी पडली पाहिजे. प्रत्येक कुठे जाईल तिथं त्या अनुषंगानेच आपलं जीवनाचं असणारं दर्शन झालं पाहिजे. त्यामध्ये म्हणजे पूर्ण साध्य होईपर्यंत अभ्यास करणे, अभ्यासाने त्यातील प्रत्येक साधन हे आपल्या शील व स्वभावच बनणे आणि त्यानंतर अभ्यासानंतर काय ते असणारी ही सगळी साधन. आपला शील म्हणजे त्या अनुषंगाने स्वभावच आपला झाला पाहिजे की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नाही हिंसा, अहिंसा म्हणजे हिंसा, अहिंसा हा स्वभावच झाला पाहिजे. त्या ठिकाणी रामश्री कृष्ण परमहंस स्नान करत असताना त्या ठिकाणी आला तो विंचू पाण्यामधनं, त्याला वाचवायला म्हणून ते वर जात आहेत तर तो काय करतोय? तो त्यांना दंड करतोय, पुन्हा खाली पडतात, पुन्हा ते उचलून त्याला वर घेतो. म्हणजे त्याचा असणारा तो स्वभाव सोडत नाही. मग म्हणतात त्याचा स्वभाव तो सोडत नाही तर माझ्यामध्ये असणारा जो आहे अहिंसेचं व्रत ते मी का सोडावं? हा स्वभाव जो आहे हा स्वभाव आपला म्हणतो. आणि म्हणजे अशा प्रकारे तेच म्हणून साध्य अभ्यास करणे, अभ्यासाने त्यातील प्रत्येक साधन हे आपले शील आणि स्वभावच बनणार. हे जी साधनं आहेत ही साधनं काय पाहिजे? त्याचा अभ्यास नाही केला पाहिजे. मग ही सर्वच्या सर्व साधनं काय झालं पाहिजे? आपलं शील स्वभाव, त्या स्वभावाचा त्याला कितीही बोला तो शांत वृत्तीचा, शांत वृत्तीचा म्हणजे त्याचा स्वभावच तसा आहे. आणि म्हणजे अशा स्वभावच बनणे त्या निमित्ताने होणारे जे तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान म्हणजे काय? ब्रह्मात्मैक साक्षात्कार. त्या तत्त्वज्ञानाचा अर्थ म्हणजे फल असा जो मोक्ष म्हणजे सर्व संसाराचा उपशम त्याचे आलोचना करणे म्हणजे तत्त्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे मोक्षाची आलोचना करणे म्हणजे त्याच्या प्राप्त्यर्थम मोक्षपदाचा काय केलं पाहिजे? जीवनामध्ये विचार केला पाहिजे. कारण तत्त्वज्ञानाच्या फलाचे आलोचन केले असता
त्याच्या साधनाचे अनुष्ठान करण्याकडे प्रवृत्ती होते. एकदा लक्षात आलं की मला काय करायचं आहे हे पहिलं कळलं पाहिजे. नाही तर काय संपूर्ण आयुष्य जातं साधकांचं. आता पारमार्थिक मार्गामध्ये आल्यानंतर काय होतं, संपूर्ण आयुष्य निघून जातं, पण काय करायचं आहे शेवटपर्यंत कळत नाही की मला नक्की काय करायचंय. मग काय करतो तो 6 महिने इकडे, 2 महिने तिकडं, 4 महिने इकडे, त्याचा काही उपयोग नाही. त्यांनी काय होणार आहे, त्यात तत्वाची प्राप्ती होत नाही. उदळ फावडं पहार सगळं आहे, विहीर खणायची सामग्री, परंतु ही सगळी सामग्री घेऊन काय करायला लागला, माळ रानाव गेला. अरे एका ठिकाणी खणलं छानपैकी 1, 1.5, 2 फुटापर्यंत गेला, 3 फूट खाली छानपैकी खणलं. संध्याकाळ झाली सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जागेवर सुरुवात. पाणी लागणार आहे का, आयुष्य राहील पण पाणी लागणार नाही. अख्ख्या महाराणावर फक्त काय होईल, फक्त एका ठिकाणी हा असणारा खड्डा, दुसरा खड्डा, तिकडा खड्डा, तेवढंच होईल. त्याच्या व्यतिरिक्त पाण्याची त्यातनं काय होणार, प्राप्ती होणार नाही. मग प्राण्याची प्राप्ती करण्यासाठी काय पाहिजे, एकाच ठिकाणी सातत्याने असेल 15x15, 20x20, तो जो खड्डा असेल त्याच्या सातत्याने, त्याच्यामध्ये सातत्याने खाली 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 जाणे, तेव्हा तिथे जल पाण्याची त्या ठिकाणी निर्मिती होते, प्राप्ती होणार. तसंही साधकाचं अलग लक्षात, त्या सगळ्या ज्या साधना आहेत त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहायला. जे आपण करतो म्हणून काय केलं पाहिजे हे पहिलं कळलं पाहिजे. अनेक साधकांमध्ये तोच विषय शेवटपर्यंत लक्षात येत नाही. मग आपल्याला वाटतं आम्ही आयुष्यभर साधना केली, मग काहीच प्राप्त झालं नाही, आणि म्हणून मग काय होतं, या मार्गामधून त्या मार्गावर, त्या मार्गावरून त्या मार्गावर. तसं नाही, एकच मार्गाची साधना. हे जे आहे तेच विठ्ठल आहे, ते विठ्ठल नामामध्येच परमेश्वर, रामनामामध्येच आहे, बाकी काही नाही केलं त्यांनी. रामनामानेच हा संसार तरून गेले अनेक जण. दुसरं काही आयुष्यामध्ये सांगितलं साधना केलेलं आहे, राम 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 राम, रामाव्यतिरिक्त काही साधना नाही. म्हणजे अशा प्रकारे ते कळलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे काय केलं पाहिजे या ठिकाणी, कारण तत्वज्ञानाच्या फलाचे आलोचन केले असता त्याच्या साधनेचे अनुष्ठान करण्याकडे प्रवृत्ती होते, आणि म्हणून त्याचे आलोचना करायचे. हे जे अमानित्वापासून तत्वज्ञानार्थी दर्शनम इत्यादी पर्यंत सांगितलेला साधन समूह, त्याला काय म्हणतोय, ज्ञान सांगितलेलं आहे. हे सगळं काय आहे, हे ज्ञान आहे. आणि त्यानंतर अज्ञान म्हटले आहे. अज्ञान काय, अज्ञान म्हणजे तर जे यावर सांगितलेल्या अमानित्वाहून अन्य प्रकारचे म्हणजे याच्या उलट असलेले, म्हणजे काय, मानित्व, दंभित्व, हिंसा, अक्षमा, कुटिलता, हे सगळं आहे. हे सर्व अज्ञान जाणावे. अज्ञानाचा परिहार पहावा म्हणून त्याला जाणार. अज्ञान का जाणावं, तर अज्ञान म्हणजे का, तर नक्की काय अज्ञान हे करण्यासाठी अज्ञानाचा परिहार व्हावा. परिहार म्हणजे ते आपल्यामधनं काढून टाकता यावं, अलग त्याचा नाश करता यावा, म्हणून त्या याच्यामध्ये सांगितले गेले. सांगण्याचे कारण जे अज्ञान अज्ञान का, कारण जे अज्ञान संसाराच्या उत्पत्तीचे कारण आहे, म्हणून त्याला जाणावे. संसाराची उत्पत्ती कुठं, अज्ञानामुळेच. मूल माया, अज्ञान मूल अज्ञानापर्यंत, त्यातलं या संसाराची उत्पत्ती, आणि म्हणून त्याचा काय केला पाहिजे, नाश केला पाहिजे. शेवटी भाष्यकाराने इति हा जो शब्द लिहिला आहे तो ज्ञानसाधनांचे प्रकरण समाप्त झाले आहे असे सुचवण्यासाठी आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जो शेवटी इति शब्द या ठिकाणी दिला, अद्येत ज्ञानम इति प्रोक्तम, इति म्हणजे संपला. अमानित्वापासून तर तत्वज्ञानाचं दर्शनम, एत ज्ञानम इति